महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। ऑपरेशन प्रहारमध्ये गोवंश तस्कर जेरबंद, 11 गुन्ह्यांची उकल, 7,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। जिल्ह्यात उरलेल्या तस्करीवरही कठोर कारवाईची मागणी। अकोले जिल्ह्यातील गोवंश चोरी व तस्करीच्या साखळीवर स्थानिक गुन्हे शाखेने ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठा प्रहार करत अटल गोवंश चोराला जेरबंद केलाय। या कारवाईत अकोला शहर व ग्रामीण भागातील एकूण 11 गोवंश चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून आरोपीकडून 7,50,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार विलास लक्ष्मण कोगदे राहणार चांदूर यांनी 5 जानेवारी 2026 रोजी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। 1 जानेवारी रोजी त्यांच्या शेतातील 2 बैल, 2 गायी, 1 वासरू असे 5 गोवंश अज्ञात इसमांनी चोरून नेल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले होते। या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। शेतकऱ्यांशी संबंधित हा संवेदनशील गुन्हा असल्याने पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले। स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळी पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला। गुप्त बातमीदाराची माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अब्दुल जब्बार याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने साथीदार दानिश व राहणार अमरावती, हमू कारंजा, काशिफ राहणार अकोटफैल परिसर, हमू कारंजा आणि वसीम कुरेशी राहणार गवळीपुरा कारंजा यांच्या मदतीने अकोला जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात 11 गोवंश चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली। आरोपीकडून 1,40,500 रुपये रोख, 10,000 रुपयांचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली 3-4 चाकी वाहने किंमत सुमारे 6 लाख रुपये असा एकूण 7,50,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या गुन्ह्यामध्ये खदान, MIDC, जुने शहर, बार्शी टाकळी, पातूर आणि बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकरणांचा समावेश आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्जित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक B. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, उपनिरीक्षक गोपाळ जाधव, विष्णू बोडके, माजिद पठाण तसेच इतर पथकातील कर्मचाऱ्यांनी केली। दरम्यान या धडक कारवाईचे गोवंश प्रेमी व नागरिकांकडून स्वागत होत आहे। तरी जिल्ह्यातील काही भागात गोवंश तस्करी व प्रतिबंधित गोमांस विक्रीचे जाळे असूनही छुप्या मार्गाने सुरू असल्याची चर्चा आहे। त्यामुळे उरलेल्या तस्करांवरही स्थानिक गुन्हे शाखेने करडी नजर ठेवून कठोर कारवाई करावी अशी संतप्त मागणी गोवंश प्रेमींकडून केली जात आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला।